आता कसं वाटतं? बरं आहे, पण थोडंसं डोकं दुखतंय माझं. माझं ऐकता का? गावाला चला. गावची हवा तुम्हाला मानवते आणि गावातला आपला वैद्य आहे ना, त्याच्या औषधाचा गुण पण येतो. चला आपण गावाकडे निघूया. हो, असं अचानक? भाऊ, अहो आईला या अवस्थेत नका ना प्रवास करायला लावू. आणि पक्या गेलाय ना आता डॉक्टरांकडे, बघूया ना ते काय म्हणतायत. काय पण सुनबाई, हा बघा आला. हे काय आला. आता बघूया आणखी नवीन काय वाटून ठेवलंय ते. काय चला हॉस्पिटलला जाऊ. हॉस्पिटल? हॉस्पिटलला का? आई जायला पाहिजे ना. मला एक सांग, काय म्हणाले वैद्य? कोण वैद्य? अरे डॉक्टर. हा ते बोलले पेशंटला घेऊन या. हे काय पॅकिंग कर. कसलं? अहो तुमच्या सामानाचं आई. ते कशाला? आता कशाला? आता तिथं राहावं लागलं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये. अरे हॉस्पिटल मध्ये कशाला? मला इथे घरात राहायचं होतं ना बाळा, म्हणून हे सगळं. आई अहो तुम्ही आता काय बोलू नका, तुम्ही शांत बसा. हा मी करतो काय करायचं ते. आता मोठा काम करायचं असेल तर मग मोठा डाव पण टाकावा लागतो ना. डाव? कसला डाव? नाही म्हणजे आता कसा आईंना काहीतरी मोठा झालाय ना, मग आता ते बघायचं म्हटलं तर मग मोठा हॉस्पिटल पाहिजे, त्याच्यानंतर मोठा डॉक्टर पाहिजे, असा सगळा. हा म्हणून म्हणजे कपडे बिपडे पण घेऊन ठेव काय सोबत, एकदम ऍडमिट करायचं काय मला तर. चला चला निघूया चला. आता लगेच? हा मग खरंच एवढं सगळं करायला हवंय का? हे मावशी हे बघ, आता आपण नाही ठरवायचं, आता तो डॉक्टर काय सांगेल ना तसं आपण करायचं, कळलं काय? कोळेश्वरा, तू आहेस रे बाबा. चला चिरंजीवांना सांगा, त्यांना म्हणावं आज तरी वेळात वेळ काढून हॉस्पिटलला या. हा मी करतो फोन करतो. हे काय तू पॅकिंग बिकिंग कर, मी टॅक्सी घेऊन आलो. हे चल सँडल.